आपला सर्वांचे स्वागत आहे आज मराठी क्लासमध्ये. आज आपण शिकणार आहोत डेमो क्लास 2. आज ग्राफिक्स बराचसा मोबाईल आपल्याला येतात. आपल्या मोबाईल मध्ये कसं असते, डिस्प्ले येत नाही. जसा आता एक दुकानदारचे आले फोन, एक दुकानदार असा फोन देऊन गेले. तिथे कसं आहे, डेड आहे, इमएमसी फॉल्ट आहे. पण आपला कसा कळणार जिथे त्यात पॉवर आयसी फॉल्ट आहे, इमएमसी आहे, सीपीयू आहे, कसं कळणार आपल्याला? ते आपण माहिती थोडासा घेणार आहे. आणि ग्राफिक्स सेक्शन मध्ये काय काय गरज असतात ते पहिले काय काम करायला पाहिजे. मोबाईल आपल्याकडे आले आता रिपेअरिंगला, तर सुरुवात कसा बघायचा आपण? तुरंत लगेच कस्टमर भरोसा आपण नाही ठेवायचा, आपण चेक करून घेणे. पहिल्या मोबाईलला आपण इनकमिंग आउटगोईंग व्हायला पाहिजे. ग्राफिक्स सेक्शनला कसं चेक करणं पहिले? कॉल लावून इनकमिंग लिहून घ्या. ग्राफिक्स सेक्शनला इनकमिंग आउटगोईंग तारीख लिहून घ्या. इनकमिंग आउटगोईंग ओके असलं पाहिजे. दुसरा, बऱ्याच वेळा कसं असते, ग्राफिक्स येतात ते लाईट दिसत नाही, त्याच्यामुळे आपल्याला वाटतं कसं आहे, ग्राफिक्स पण गेलेले असतात ते. ते नाही का, बारीक टॉर्च लाईट असतात. टॉर्च लाईटने आपण बघायचं आहे ते कुठला साईडने आपला ग्राफिक्स येते काय नाही, काय दोन्ही येत नाही ग्राफिक्स आणि लाईट. दोन्हीचे एक जरासा सिस्टम वेगळा आहे आणि फक्त ग्राफिक्सचे वेगळे आहे. आज जे मी तुम्हाला सांगणार आहे, लाईट आणि ग्राफिक्स दोन्ही मधला थोडासा जो स्टेप बाय स्टेप कसा आपण चेक करतो ते तुम्हाला आज सांगणार मी. पहिले कसं इन्कमिंग आउटगोइंग व्हायला पाहिजे. मी तर बराचसा कस्टमर काय करते, व्हायब्रेट होते, फोन ऑन केले की व्हायब्रेट होते, आपल्याला वाटतं फोन चालू आहे आणि फक्त ग्राफिक्स येत नाही. मग काय होणार, आपण काम करणार, डिस्प्लेवर टाकणार आणि शेवट काय बघणार, आपला मोबाईलच ऑन नाही आहे. असा बराच ट्रेन झाले. तुमच्याकडून झालं का असा? अमर रेड्डी मंगेशकरचे जे असा असा मोबाईल आलेला आहे आणि फक्त व्हायब्रेट होते आणि आपल्याला वाटतं डिस्प्ले गेले असणार, आणि डिस्प्ले टाकतो तरी ते बघतो मोबाईलच ऑन नाही, फक्त व्हायब्रेट होतो. हे सुद्धा बऱ्याच वेळा सीपीयू मध्ये फॉल्ट असेल, पॉवर आयसी जे कम्युनिकेशन लाईन असतात सीपीयूला जातात ते बक कन्व्हर्टर लाईन असतात, त्यात पण फॉल्ट असले की फक्त व्हायब्रेट होणार. या काहीतरी कुठला आयसी शॉर्ट असेल तरी पण व्हायब्रेट होणार आपला. ते पहिले आपला इनकमिंग आउटगोइंग चेक करणं गरजेचं आहे. नंतर ग्राफिक्स येते काय नाही. तिसरा चेक करणार आपण, ग्राफिक्सना लाईटला काय काय गरज भासते आपल्याला. लाईटला कसं असते, एक आपला आयसी असतात. याला 3 लेग, 6 लेग, 9 लेग असा एक पॉईंट असतात. थोडा मॉडेलला ह्या टाईपचे आयसी असतात ते. ह्याला बॉल आयसी म्हणतो आपण. आयसी मधला पण दोन प्रकार आयसी असतात, एक बॉल आयसी असतात, एक लेग आयसी असतात. थोडे मॉडेलला लेग आयसी असतात, असं पॉईंट असतात, 6 पॉईंट. 6 पॉईंटचे आयसी असतात. आणि थोडं मॉडेलला असं बॉल आयसी असतात. हे बॉल आयसी काय काम करते आपण बघून घ्या. आता पहिले काम काय करते आयसी आपला, लाईट आयसीला काय काय गरज आहे एकदा सांगतो तुम्हाला मी. एलईडी, हे एलईडी, हे हे कधी कधी दोन पण असतात, ए आणि सी, ए बी सी लाईन, त्या PWM पण म्हणतात. लाईट आईसला हे आपला गरज असते. ए म्हणजे प्लासची लाईन असतात, जिना 3.7 आपण बॅटरी लावलं त्या ठिकाणी यायला पाहिजे व्होल्टेज.
दाटी लागलं. दुसरा के म्हणजे कॅथोड लाईन, जिसला आपण मायनसची लाईन म्हणतो. CaVC आणि PWM म्हणजे कसा, कॉन्टेंट अडॅप्टिव्ह बॅकलाइट कंट्रोलर. CaVC, कॉन्टेंट अडॅप्टिव्ह बॅकलाइट कंट्रोलर. PWM, पॉवर विथ मोड्युलेशन. हे काय करतात, हे आपलं सीपू मधनं कनेक्शन असतात. सीपू मध्ये हे 1.8 हा सुद्धा नसेल तो आपला लाईट येणार नाही. आता आपण व्हाईट बोर्डला बघितले, आपण प्रत्यक्ष मादरबोर्डला बघणार आहे. हे आपण लिहून घ्या. बाकीला समजतंय, अमर रेड्डी, बाकी आपला मंगेश ओके. एकदा चॅट मध्ये हा मला सर. काय प्रॉब्लेम नाही ना? नाही सर. ना. बाकीचे कोण काय बोलत नाही, महेश वगैरे वगैरे, गणेश कत्रे आहे ना क्लासमध्ये? हा, हो सर, मंगेश, व्हेरी गुड. ठीक आहे, चॅट मध्ये सांगितलं तरी चालतील, काय प्रॉब्लेम नाही. जे हे मी आज माझ्याकडे एक मोबाईल आले, हॉनरचे मॉडेल आलं, हॉनर. तुम्हाला कुठल्याही क्लासमध्ये तुम्ही बघितले असणार, सेम मोबाईल दाखवतात आणि साधाच मोबाईल दाखवतात कायम. आणि माझ्याकडे जे मोबाईल रिपेअरिंगला येतात तेच तुम्हाला मी दाखवतो, लाईव्ह प्रॅक्टिकल दाखवतो. आता जसं की एक मॉडेल आले माझ्याकडे आता, हा सुद्धा तुम्हाला दाखवणार आता, ते कसं आपण रिपेअरिंग करतो. आता हे आता व्हाईट बोर्डला आपण बघितले, तर आपला मादार बोर्डला पण बघायला पाहिजे, मग आपला बरोबर समजणार ते कुठे काय असतात. आपण तरी सांगितलं तुम्हाला आता, जे काय काय आपलं असतात ते. आता माझ्याकडे ते ऑफलाईनला पण स्टुडंट आहे ऑलरेडी, त्यांना पण मी सांगायला लागलो, आज तुम्ही लाकी आहे सगळे, मला चांगल्या पद्धतीने बघायला मिळाले. आणि कोल्हापूरचे पण काही स्टुडंट आहे. ऑनर्सचे झाले एकदा. शॉर्ट হচ্ছে ডায়োডের কয়েল শর্ট হচ্ছে বাকি লাগাতে চেঞ্জ করি কি তাও সেম কন্ডিशन. आता तुम्हाला मी दाखवतो, ऑनर्सचे एक मॉडेल आहे, इन्फिनिक्स आहे. माझ्या स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस आहे ना, फक्त चॅटमध्ये लिहा. पहिल्यांदा बोर्निओ आपल्याकडे असला पाहिजे. बोर्निओ असल्यामुळे काय होतं, काम आपल्याला थोडासा फास्ट होते, समजते. डिस्प्ले जे काम असतात, पहिल्या आपल्याला मादरबोर्डचे माहिती पाहिजे. मादरबोर्डला कुठला कुठला आयसी असतात आणि काय काम करतात. जो कॉम्पोनेंट लावलेला आहे, कॅपॅसिटर, रेजिस्टर, डायोड, कॉइल, हे काय काम करते त्याची सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. मग बोर्निओ एक पेड टूल्स आहे, त्यात सगळी आपल्याला समजते, जे कुठे आयसी लावले, कुठला लावले आणि काय वर्किंग करते. पहिला पण समजून घ्या. जे बोर्निओमध्ये मी ओपन केले, जास्त समय ना करता पहिल्यांदा आपण बोर्निओमध्ये ओपन करून कंपोनेंट नेम मध्ये गेलो. कंपोनेंट नेम मध्ये काय काय आहे, ह्या आयसीची आपल्याला माहिती पाहिजे. आयसीच्या वरती एक कॅन असतात, कॅप असतात, ते कॅन कसा काढायचं, काय करायचं, हे पण आपल्याला 130 कसं लावायचं ते सुद्धा आपण शिकतो. सगळ्यांना येते इथे कॅन काढायला. दुसरा गोष्ट कसं आहे, आपण लाईटचे सेक्शन आता सांगेल तुम्हाला, ते काय काय समजते काय नाही तुम्हाला एकदा बघा. आता मगाशी मी सांगितलं बरोबर. लाईट सेक्शन लिहून घ्या सगळे आता, त्याचे बघून. लाईट सेक्शन मध्ये कसं असतात, आज लाईट सेक्शन कम्प्लीट करूया. एलईडी, के, एलसीडी, सीएव्हीसी तुम्हाला सांगितलं प्रमाणे, आणि व्हीपीएच पॉवर. व्हीपीएच पॉवर सगळ्यांना माहिती आहे. व्हीपीएच पॉवर म्हणजे काय, आपला व्ही वॅट मधना जो व्होल्टेज 3.7 डीसी टू डीसी मध्ये जाते. डीसी टू डीसी मधून जे आपल्याला व्हीपीएच बाहेर पडतं 3.7,
तिला आपण व्हीपीएच मानतो, व्होल्टेज फेज मानतो, व्होल्टेज पॉवर हाऊस मानतो. या मीडियाटेकला असलं तरी व्ही सिस्टम म्हणतो, VSIS. हे पहिले आयसी काय करते आपल्याला, हे व्हीपीएच पॉवर ह्या आयसी मधून आपला बाहेर पडते. ह्या पॉइंट मधून ह्या कॅपॅसिटरला हे बाहेर पडतात. इथे येऊन आपला डायोड लावलेला आहे. मागाशी सांगितलं प्रमाणे तुम्हाला ड्रॉइंग समजलं असेल, आता ड्रॉइंग करून घ्या कसाचं ड्रॉइंग आहे. एक कॉईल आहे, पहिल्यांदा व्हीपीएच आपला 3.7 येते का बघूया. व्हीपीएच 3.7 आपल्याला, माझ्या दुसरा कॅमेरा ऑन करतो. हॅलो. बंद केलं, संपलं. हॅलो. आवाज बंद. हॅलो. आता तुम्हाला फोन आला की नाही, बाहेर जाऊन बोलायचं, रेकॉर्डिंग सुरू आहे. माझ्या मदरबोर्ड क्लिअर दिसतात, जसा बोर्निओ मध्ये आहे तसं सेम टू सेम आपला तुम्हाला दिसेल ते मदरबोर्ड. हे आपला 6 लेगचे आयसी आहे, रेग्युलेटर आयसी. ही आपला एक कॉईल आहे, बूस्ट कॉईल याला म्हणतो आपण. आणि हे आपला डायोड आहे, जे सिरीज मध्ये लावलेलं आहे. डायोड काय असतात, सिरीज मध्ये लावले असतात, म्हणजे दोन्ही बाजूला तुला GR येणार आहे. लिहून घे. डायोड सिरीज मध्ये असतात, दोन्ही बाजूला GR असतात. लिहून काय. काढताना असं पत्रा काढल्या बघा, चुकीची पद्धत नाही, त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम पडते. पहिल्यांदा आपण काय करणार, कूल टेस्ट करणार विदाउट बॅटरी, विदाउट चार्जर. GR सगळ्यांना माहिती आहे, GR असं चेक करायचं किती GR येतात. नाही, 3 GR येतात. याला दोन्ही बाजूला GR येणार. जे कॉम्पोनंट पॅरल मध्ये असतात, त्या कॉम्पोनंट एक साईडला GR येणार, एक साईडला बजर वाजणार. क्लिअर आहे सगळ्यांना. जे कॉम्पोनंट एक बाजूला बजर वाजणार, ग्राउंड मध्ये असणार, आणि एक बाजूला असा GR येणार, ते कॉम्पोनंट आपला पॅरल आहे. आणि दोन्ही कॉम्पोनंट दोन्ही साईडला GR येत असेल, त्यांना आपण सिरीज मध्ये पण म्हणतो. आता आपला काय शॉर्ट काय दिसत नाही, आपण आहे बघितलं आता. असं असं आपण एक एक फुल क्लास जॉईन केले की एक एक कॉम्पोनंट आपण शिकणार आहे. एक बाजूला GR, एक बाजूला बजर, म्हणजे हा ओके कंडिशन आहे बजर मोड मध्ये. एकदा कॉईल पण आपण चेंज करून बघूया. इथे आयसी आपला बदलून बघायला लागणार. हे ग्राउंड आहे, अनोस्कट पण इथे ग्राउंड आहे, बजर वाजते. 2 नंबर वर्किंग आहे, 3 नंबर ग्राउंड आहे, 4 नंबर वर्किंग आहे, 5 से. सगळ्यांना माझ्या मल्टीमीटर दिसतात का? ESN मध्ये चॅट मध्ये लिहून सांगा मला. माझ्या मल्टीमीटरचे रीडिंग तुम्हाला सगळ्यांना दिसायला लागले, होय या नाही? फक्त चॅट मध्ये सांगा. होय होय. ओके, थँक्यू. ह्याला कूल टेस्टिंग म्हणतो. हे कूल टेस्टिंग लई गरज असतात. बऱ्याच तुम्ही क्लासमध्ये बघितले, फक्त आयसी चेंज करून काम करतात.
तर आयसी का चेंज करायचे, आयसी मध्ये फॉल्ट आहे का नाही, त्याचे कुठल्या लाईन मध्ये फॉल्ट आहे, ते लाईन कसं शोधायचे, ते तुम्हाला आज मी थोडासा आज डेमो क्लासमध्ये सांगणार आहे. आता आपण चेक केले, रीडिंग चेक केले, जी आर चेक केलं. जी आर म्हणजे ग्राउंड रेजिस्टन्स. मोबाईल मधला एक असा कंपन्यांमधला मधला सगळी एक काहीतरी व्हॅल्यू असतात. जसं तुमचे नाव आहे, तसं की त्याच्यात व्हॅल्यू असतात, किती व्हॅल्यू आहे त्याची, वजन किती आहे त्याची, माप कसं आहे, त्याच्यात पण भरपूर डीप नॉलेज आहे. तसा एक तासाच्या क्लासमध्ये आपण पूर्ण सांगू शकत नाही, आणि समजून पण घेणे तुम्हाला पण मुश्किल होणार एका तासाच्या क्लासमध्ये. तसं माझ्या 15 ते 20 वर्ष झाले ह्या बिझनेस, ह्या फील्डवरती. मी अजून स्वतःला अपडेट करतो नवीन नवीन प्रोसेसमध्ये. जे करून जे आता 5G सँडविच बोर्ड, त्याच्यात सुद्धा आपण काम करायला लागलो. त्याच्यात सुद्धा आपण नवीन नवीन टेक्नॉलॉजी कसा येणार. आता आपण हा बघितलं. ह्याच्यामुळे काय समजले, हा सेक्शन जे आहे आपला लाईटचे सेक्शन आहे, आणि लेफ्ट साईड जे आहे, लेफ्ट साईडला जो आहे हा आपला ग्राफिक्सचे सेक्शन आहे. हा सेक्शन समजले तो आपण काम करू शकतो. तेच आपण पहिल्यांदा मोबाईल आपल्याला आले, मग आपण काय करतो, कुठे काम करतो हेच आपण समजू शकत नाही बरोबर. त्याच्यामुळे आपला हे ग्राफिक्सचे आयसी. ग्राफिक्सला किती आहे, 3 3 6 6 6 6 12 आणि ते 15 लेखचे आयसी आहे. हे एलसीएम एफईटीटी. ग्राफिक्सला काय गरज असतात, ते एव्हीई और एव्हीडीटी. हिला कसं -5 +5 इथे व्होल्टेज यायला पाहिजे. तर माझ्या ह्या मोबाईलला आहे ग्राफिक्स येते, लाईट फक्त येत नाही. इथे तुम्हाला जी आर चेक करावं लागणार. हे थोडासा कन्सेप्ट तुम्हाला समजून घेण्याचे गरजेचे आहे. पहिल्यांदा आपला I2C लाईन, SCL, I2C लाईन, SDA, हे सुद्धा माहिती पाहिजे. I2C लाईन म्हणजे काय असतात, LCM, इनेबल, LCM, ENP, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, यात थोडासा जास्त दिलेला आहे. I2C लाईन तुम्हाला सगळं माहित आहे, हे होय का नाही. I2C लाईन, I2C लाईनचे एक आपण वेगळा क्लास घेणार आहे. या I2C लाईन म्हणजे काय असतात ते ऍक्च्युअली. I2C लाईन म्हणजे इंटरग्रेटेड सर्किट. एक कम्युनिकेशन असतात. सीपीयू मधला एक कम्युनिकेशन लाईनला आपण I2C म्हणतो. ज्यांना पूर्ण क्लास करायचा आहे, आपला नंबर जरा शेअर करा चॅटमध्ये, तुम्हाला ह्याचे व्हिडिओ सुद्धा मिळणार. आता जे आपण लाईट सेक्शन घ्यायला लागलो, लाईट सेक्शन मध्ये काय काय असतं सांगितलं तुम्हाला. एलईडी के, एलसीडी, सीएबीसी, एलईडी ए चे मतलब आपला एनोड असतात, व्हीपेज, पॉवर. इथून आपण पहिल्यांदा व्होल्टेज चेक करणार, आपला व्होल्टेज बरोबर येते का नाही. त्याच्यानंतर आपण चेक करणार आयसीच्या सीएबीसी, या जी आर किती या लागणार. आपण आता जी आर चेक केलं ऑलरेडी, खरं किती यायला पाहिजे ते आपल्याला माहित नाही. मग त्यासाठी आपण डायोड मोड मध्ये गेलो, जी आर किती येणार ते सुद्धा आपल्याला समजतं. कनेक्शन कुठून कुठे गेलेले असतात. तुम्हाला एक दिवस मी बोर्निओचे पण क्लास घेणार आहे, की बोर्निओ आपण कसा यूज करतो. हा लाईटची ऐसी आपण बघूया आता. याची आता मागाशी आपण जी आर चेक केलेला आहे, पण जी आर किती येणार ते आपल्याला माहित नव्हते. आता आपल्याला इथे समजलं जी आर किती यायला लागणार ते. 246, आणि हे दोन्ही मधला ओएल येणार आहे. आता हा जी आर किती येतं आपण बघूया, की आपला जी आर बरोबर येते का नाही. जी आर मध्ये काय करणार, ग्राउंडला कुठला प्रोब असतात, रेड। ग्राउंडला रेड प्रोब असतात. कधी पण आपण जी आर चेक करताना ग्राउंडला आपण रेड प्रोब करतो. माझ्या स्क्रीन सगळा क्लिअर दिसायला लागला आता.
आता ग्राउंडला ठेवले. आता व्होल्टेज आपण जी आर चेक करून पाहूया. इथे ओएल येणार दाखवले. इथे जी आर येणार 301 जी आर 301. आपला व्होल्ट जी आर येणार किती? 246. जी आर मध्ये थोडासा डिफरन्स पण असतात. वेगळ्या वेगळ्या मॉडेलला वेगळ्या वेगळ्या जी आर येणार आहे. या तुमचे मल्टीमीटर कुठल्या कंपनीत आहे, कंपनीचे आहेत त्या अनुसार सुद्धा आपला जी आर सुद्धा चेंज होतात, लक्षात ठेवा. 246 म्हणजे आपला आयसी तरी शॉर्ट नाही आता. तिथे दिसते बघा. सगळं दिसलं, येस नो. म्हणजे हे आयसी आपला शॉर्ट, जी आर ओके आहे. जी आर नंतर काय? जी आर नंतर व्होल्टेज. पहिल्यांदा काय शिकणार आपण? जी आर ओके आहे म्हणजे आपला लाईन ओके आहे. व्होल्टेज म्हणजे आपण आयसी काय करतात, व्होल्टेज तयार करतात, रेग्युलेट करतं व्होल्टेज. वेगवेगळ्या सेक्शन मध्ये कुठला एसी काय काय काम करतात. पॉवर एसीचे काम वेगळं, लाईटचे काम वेगळं. आता आपण एकदा चार्जिंग लावून बॅटरी लावतो एकदा, आणि आपण हॉट टेस्टिंग करू एकदा. हॉट टेस्टिंगला काय दाखवतो बघूया. हे कस्टमर, हे पण दुकानदारचेच आहे. तिने डिस्प्ले टाकले आणि काहीतरी गरम झाले आणि गरम होऊन हँडसेट बंदच पडले. बंद पडून डिस्प्लेच गेले. लावून टाक बॅटरीने. आतापर्यंत सगळं काय समजलं आहे, जे जे दाखवलेलं आहे? काय शंका? हा? पहिला डायरेक्ट वाईट लागली. फोटो मारून घ्या. कोणाचे काय क्वेश्चन असेल, सवाल असेल ह्यातला, जे काय समजले नाही पॉइंट, ते सुद्धा सांगणार. हे आता आपण आयसी चेंज करून बघणार. कसं आहे, व्होल्टेज आपला करत नाही काम बरोबर, तयार होत नाही. आणि सीएबीसी जे आहे त्याची आपला जी आर येत नाही. सीएबीसी म्हणजे कुठला आहे? हा व्हॅल्यू बघा. ह्याला बीटमॅप म्हणतो आपण. हा 6 पॉईंट आपण जे बघितलेला आहे, हा 6 पॉईंट बघितला. ओके. हा 6 पॉईंट मधला एलईडी की कॅथोडची लाईन आहे, ग्राउंडची लाईन आहे. आणि हा आपला कसा आहे, व्हीपीएच पॉवर. इथे आपला काय आहे ना, 3.7 व्होल्टेज येणार आहे व्हीपीएच पॉवर म्हणजे. हा ड्रॉइंग करून आपण घ्यायचं. इथे पहिले आपण चेक करायचं आपला इथे 3.7 व्होल्ट इन होते काय नाही. इथे पहिले चेक करणार आपण ह्या पॉईंटला. व्हीपीएस चे व्होल्टेज आपला दोन्ही साईडला जातं, दोन्ही ठिकाणी. आपल्या ग्राफिक्सला पण जाते, लाईटला पण जाते, आणि बऱ्याच सेक्शन मध्ये जातात. ते आपण ज्यावेळी क्लास पूर्ण फुल होईल त्यावेळी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार. दुसरा इथे ह्यातनं पण आपलं स्विचिंग होतात दोन्ही साईडनी. त्यामुळे कसं असतं, जे इनपुटचे आहे त्याला जी आर येणार, जो आउटपुटचे आहे त्याला जी आर येत नाही, हे लक्षात ठेवा. जे इनपुटचे असणार त्याला जी आर येणार आहे, म्हणजे आउटपुटचे आहे त्याला जी आर येत नाही. आता तुम्हाला दाखवतो परत, थोडासा समजेल हे बघा. जे आपला इन होतात व्होल्टेज, ज्यावेळी इन होतात आपला, त्यावेळी कसं असतं, जी आर असणार. म्हणजे ते पाईपलाईन, पाण्याचे पाईपलाईन कसं असतात, म्हणजे जी आर. आणि व्होल्टेज म्हणजे पाणी आतला. त्यामुळे असं कनेक्शन ओके आहे. जी आर मध्ये काहीतरी गडबड असेल, मग समजायचं त्या लाईन मध्ये काहीतरी कंपोनेंट असेल, त्या लाईन मध्ये काहीतरी आयसी असेल, त्या लाईन मध्ये काहीतरी डायोड असेल, त्यात फॉल्ट आहे. हा स्विचिंगचे कॉईल आहे. हा दोन्ही पॉईंटला जी आर पण ओके येते. आता आपण कसं आहे, जे मेन पॉईंट आपला आहे, हा जे 2 नंबरचे पॉईंट आहे, हा सीएबीसी चे पॉईंट आहे. हा जाते आपला ह्या कनेक्टरला जाते. इथे सुद्धा जी आर यायला पाहिजे. इथे सुद्धा काय आहे ते आपला
LCD, CAVC. तिथे जी आर किती येतं आपला खालनं बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 नंबर पिन मध्ये जी आर आपल्याला बरोबर येत नाही ते. पाहूया आता परत. 15 नंबर पिन आपला. थोडासा मेहनत करायला लागेल आपल्याला. एकदम ग्राउंडला रेड प्रोब ठेवले आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. बरोबर आहे. बरोबर. हे CABC ला आपला जी आर लई कमी येते. किती आला पाहिजे आपला? 2.7. फक्त 27 जी आर येतात. आपला जी आर किती येणार? इथे जी आर किती CABC ला? 453 जी आर येते. किती? फक्त 27. मग आपला फॉल्ट समजला आता. जे फॉल्ट कुठे आहे? CABC मध्येच फॉल्ट आहे आपला. जी आर कमी येतो आणि त्या लाईन मध्ये शॉर्ट आहे. ती आता रजिस्टर बरोबर आपण चेक करून पाहूया परत तुला. कुठं रजिस्टर आहे आणि ते कुठे कुठे जाते आपल्याला. हे बघा, ह्यातनं इथे गेले परत. काय होणार? ह्यातनं इथे येणार. हा इथनं आयसी मधून परत इथनं एक जो रजिस्टर आहे, LCM BLPWM सगळं दिसतात. येस नो. हा जो पॉइंट आहे हा महत्वाचा आहे. हा रजिस्टर आपण चेंज करून बघायला लागतात ते. हा कुठून येतात? हे सीपू मधनं आपला काय आहे होतात. हा कमांड देतात ते. हे जे आपण सीपू सुद्धा फॉल्ट असेल त्यावेळी पण आपला लाईट येणार नाही. त्याच्यामुळे हा सुद्धा जी आर आपण चेक करण्याची गरज आहे लक्षात ठेवा. आपला जी आर CABC चे कमी येतात. आता आपण काय करूया? उद्या आपण हा रजिस्टर किती ओमचा आहे काय आहे, शेवटचे क्लास राहील. आजचे क्लास इथे आपण संपूया. आपला कसा वाटलं क्लास आजचे? काय समजलं काय नाही कोणाला? कसं आपण फॉल्ट फाईंड केले, त्या CABC च्या लाईन मध्ये कसं आपण चेक केले, आणि त्याचे आपण रजिस्टर पण बघितले. त्यात आता थोडासा आपण बाकीचे रजिस्टर पण चेक करणार आता. त्यात जे रजिस्टर आहे, एक तर रजिस्टर NC आहे तिथे CABC ला कनेक्शन आहे. म्हणजे 27. हा रजिस्टर काढून आपण परत बघायला पाहिजे किती याचे रजिस्टर आहे. त्या IC पण इथं कोपरला जरा असं तुटल्यासारखं वाटतात ते. त्याचे सुद्धा फॉल्ट असू शकतात ते. मैडम जी क्लास पूछिए एक बार, कैसे लगा सभी को? कसं वाटलं आजचे क्लास? जे फॉल्टला फाईंड करून दिले, तुला हा व्हिडिओ सुद्धा मिळेल ते. असा क्लास तुम्हाला समजलं सगळ्यांना? त्या कोणाला डाऊट्स आणि आजचे ग्राफिक्स सेक्शन मध्ये? आता 10 स्टुडंट आहे, 8 स्टुडंट. बाकी सगळ्यांना नंबर द्या चॅटमध्ये. तुम्हाला त्या नंबरला आजचे व्हिडिओ सुद्धा मिळेल. आणि तुम्हाला काय शंका असेल ते सुद्धा सांगा. काय फॉल्ट असेल तुम्हाला बाबा, हे मला समजलं नाही आजच्या क्लासमध्ये. मिस्टर नितीन, गणेश, मंगेश, आय्यान, मुजवर, आजचे क्लास तुम्हाला काय समजलंय? काय हाँ डाऊट? सर. कसा वाटला आजचा क्लास? चांगला आहे सर. प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल थोडं अजून पाहिजे सर. हा, अजून प्रॅक्टिकल पाहिजे तुम्हाला. मोबाईल मी ज्यावेळेस शिकवतो का नाही, तुम्ही सुद्धा 1 2 मोबाईल घेऊन बसा. मग तुम्हाला सुद्धा कसं प्रॅक्टिकल बराच जमेल. म्हणजे काय काय फॉल्ट आहे आणि एक दिवस मध्ये होणार नाही. थोडासा मेहनत पण करायला लागेल सगळ्यांना. ओके सर. हम्म. बाकी मॅडम जे क्लास क्लोज करे एकदा. नंबर आणि बाकीचे तेव्हा तुमच्या दोस्तांना पण सांगा.
जी कसं? जी, जिसको भी कंप्लीट ट्रेनिंग लेनी है ना ऑनलाइन में, वो अपना नंबर शेयर कर दे चैट बॉक्स में। आणि आजचे बाकी क्लास कसं वाटलं सगळे सांगा एकदा, विचारा मॅडमला, सांगा तुम्ही, हिंदीमध्ये सांगा, मराठीत सांगा. आजचे कसं वाटलं? छान वाटले काय? कठीण वाटले काय? सोपं वाटले? कसं जमलं? बाकी प्रीवियस क्लास की वीडियोस जो है मैंने ग्रुप में शेयर कर दी है, और आज की भी वीडियो आप लोगों को मिल जाएगी। ठीक है सर, फिर मीटिंग क्लोज करते हैं। हाँ नितिन जी, मैं आपको कांटेक्ट करती हूँ क्लास के बाद। थँक्यू मॅडम जी. ठीक है, थैंक यू।